केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयानं या प्रकरणी मेटासह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अज्ञात व्यक्तीविरोधात दिवाणी दावा दाखल करण्यास परवानगी दिली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत E20 इथेनॉल मिश्रण कार्यक्रमातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना आर्थिक फायदा झाल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट, डीप फेक छायाचित्रे आणि व्हिडिओद्वारे खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे। याचिकेत नमूद करण्यात आलं आहे की E20 इथेनॉल मिश्रण धोरणाची अंमलबजावणी ही केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीत होत असून त्याचा स्वतःशी किंवा कुटुंबियांच्या कथित व्यावसायिक फायद्याशी संबंध जोडणारी माहिती पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे। या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं मेटासह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि या प्रकाराची माहिती प्रसारित करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात दिवाणी दावा दाखल करण्यास गडकरी यांना परवानगी दिली आहे।